फायनली पालखी आले साई कृपाला आणि सर्वजण बसल्यात. बघू शकता भजी आणि नाश्ता करायला. तर आपण पण एक घेऊ भजी. संजूच्या अजून मस्त गरम गरम भजी आलेत. कसं लागतं भजी सांग? गरम गरम. चला 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 साईराम या. ए थोडा 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 थोडा. केला थोडासा नाना घे तुला जराशी आहे टी व्ही. चला ग्रीन शिर्डीला गेलेली. हाय ए काय घाट चढणार आहे का तू? मग गाणं दे मला. घाटाची वरती चढणार होतो. तर बघू शकता मस्त इकडे जिलेबी आहे, इकडे पापड, इकडे बिड्डा डाळ. तर काहीच तुम्हाला दाखवतो आज जेवणासाठी मेनू काय मस्त वेगळी हे तर बघू शकते. हा अरे तुम्ही लवकर येऊन पण तुम्ही जेवलंच ना तर काय बोलणार आहे. हॅलो काही जणी चालू युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. साईमाई सकाळ दिवस तिसरा आणि मस्त असं रेडी झालं. पालखी वगैरे गेली, थोडा उशीर झाला मला. आता आहे मी वाफे शहापूर येथील वाफे गाव विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये. समोरच बघू शकता मंदिर आहे आणि आपले शेळकेर मंडळी इथं बसलेले आहे सर्व. आणि तिकडे झाले आपली नाश्त्याची तयारी. तर नाश्त्यामध्ये आज कांदे पोहे असणार आहेत सकाळसाठी. तुम्हाला दाखवतो पहिला. बघू शकता इथं चालू आहे नाश्ता. माझ्यासाठी 1-2 क्लिप काढलेले आहेत म्हणजे आरती वगैरेचे, ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे याच्यामध्ये ते आलं होतं मस्त असं मसाला तयार केला आहे कांदे पोह्यांसाठी. आणि तिकडे कांदे म्हणजे पोहे आहेत आपले. कसं वाटतं आजचा नाश्ता? चला चहा वगैरे पिऊन झाले आहे सर्वांचा. पालखी तर पुढे प्रस्थान झालेलं आहे. नाश्तासुद्धा ऑलरेडी रेडी झालेला आहे बघा. आता दुसरा एक तर झालेलं आहे रेडी मस्त असं. आणि इकडे चालू आहे सगळ्यांची चर्चा थोडीशी. अजूनही लिंबू कांदे वगैरे जे काही पाहिजे नाश्त्यासाठी आपल्या ते तयार झाले. पाण्याचे बॉक्स ठेवायचे बाकी थोडेसेच राहिलेत. भरपूर असा कवर केलं ठेवून. आता आपले जे पाण्याची शेव होती ते गिरे उशीर झाला म्हणून मी थांबलो. आता यांच्यासोबतच जाणार आहे. कसं वाटतं आजचा दिवस? आपण आता मस्त फायनली नाश्त्याचा हॉल्ट आहे इथं मस्त घेतलं आहे नाश्ता भरायला. म्हणजे आजचे कांदे पोहे आणि पालखी समोरूनच आले बघू शकता. चला पटापट आपण भरून घेऊ आणि मग नंतर मी शूट करतो. एवढं तर प्लेट काढलेलं आहेत, अजून काढतो आम्ही. काहीच बघू शकता आमच्या मंडळातला 12वा डबा म्हणजे मोहित. तू आता निघशील ना तर तू 11 डब्यात असेल, नाही तर मग अजून ते बसले ते बघ. तू सोडून जा. तू 12वा डबा. चला रे जा रे जा रे. चला जा न्या त्याला घसपटीत न्या. कासरा बांधा कासरा. गाईच आता निघतील सर्वजण. तर आपण इथं थोडंसं साफ करून आपण पण निघूया. तर गाईस आता पालखी निघाले हॉल्टवर जायचं. अजून हॉल्ट इथून लांब आहे थोडासा. आता आम्ही लावतोय इन्स्टा 360. सेटअप तर चालू केलं मस्त पैकी. काय राम पालखी समोरच आली आपली. तयारी ते गेले आम्ही लावायची.
आमची इथं लागले भूक सगळ्यांना बघू शकता. आता नाश्ता केले भरपूर टाइम झाला. आता आम्ही मस्त बनवतो भेल ओली भेल. बाई बसला आमचा लई त्रास होता त्याच्या पायाला लागलेला ना त्याचा लई त्रास होता आधी. कालच त्याचं स्वप्न पूर्ण झालं. 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. आता तुम्हाला ब्लॉग बघत असाल तुम्ही कसं वाटतं त्रास होतो मला असं काहीच ना बनून व्हिडिओ बनवून आम्ही थकलेलो आहे. आता तुमचा पहिलं टेस्ट करून बघली नंतर घे. नाही का मला तुलाच खायचं आहे ते आता. डबरा संपवा. फायनली पोहोचलो आम्ही हॉलवर. आपला भाऊ सुद्धा आलेला. कसा वाटतं आजचा प्रवास तुला? बरं वाटतं एकदम. पाय दुखतात का? कारण की आजचा प्रवास आपला 2 किलोमीटर पूर्वी असायचा प्रगती केमिकलच्या इथे. आता तोच पुढे गेले त्याच्यामुळे पोरांना त्रास होतो सगळा. तो बघतो कसा त्याला त्रास झाला असं म्हणून बघतोय तो. कसं वाटतं तुला पण सांग? एक नंबर. पाय दुखतात का? थोडं एकदा. हे माणसाचं जाम दुखत असतील पाय. नाही अजिबात नाही दुखत. हॅलो हॅलो चालूच असतं ना. हॅलो पण नसतं चालू. बघू शकता सर्व पोरं आलेले आहेत आपली. आता बॅगा शोधतात प्रत्येकाचं. फायनली आरती वगैरे झाले. आता चालू आहे जेवणासाठी. म्हणजे जेवणाला सुरुवात तर झाली आहे बघा. जेवायला बसलात सर्व मांडले. आज मस्त पुलाव राईस आहे आजच्या मेन्यूसाठी. साईराम छोळे चण्याची भाजी. इकडे आपलं बघा जिलेबी आहे. इथं कोशिंबीर आहे. आणि इकडं पण दोन्हीकडून चालू आहे. नाना सुद्धा जेवायला घेतलंय. नाना बोलतो आम्हाला घेतच नाही तर काय करणार सगळ्यांनाच किती दाखवायचं. आणि इकडे चालू आहे मस्तपैकी नानासानी बनवलंय. छाज बनवलंय. बनवा वटवट बनवा. सर्व मंडळी इथं जेवायला बसले. आता काहीच थोडं बाकी आहोत जेवायचं. आपण पण जेवण करून घेऊ. फायनली बसलं जेवायला. जेवण घेऊन अरे हा शूट नाही गेला. दादाचं जेवताना मस्त. जेवले का? जेवले आपण घेतले फ्लावर भात आहे. मस्त कोशिंबीर आहे. भाजी आपली. जिलेबी भेटले. तुम्हाला जिलेबी नाही भेटली तुमची चुकी. तुम्ही लवकर गेला ना. हा पेढ हा मग प्रत्येकाला वेगवेगळा आहे ना. मग काल पण बघा काल जे पहिले जेवले त्यांना मोतीचूर लाडू होता नंतर गुलाबजाम होता. ते बोलतात आम्हाला गुलाबजाम नाही भेटला. होतं असं कधी कधी. चला पटापट जेवण करून घेऊ. मग अशी पालखी निघाली. आता आम्ही डायरेक्ट आलो गाडीत बसून मस्तपैकी हॉटेल न्यू साई कृपाला. बघू शकता दोन्ही तेच सेम आहेत हॉटेल. आता बघूया पालखी इथे येईल. इथंच आरती होणार आहे. गाडी भाईचा पाय दुखायला लागला. भाई बसला गाडीमध्ये. तर दाखवतो आता पालखीचा मला घ्यायचं होतं सीन. पण आता ते चढतायत तिकडे परत जाऊन दे. आपण आलोय पुढे तर मग नंतर दाखवेन मला आरतीचं सीन. गाईज फायनली पालखी आलेली आपली हॉल्टवर म्हणजे आरतीच्या हॉल्टवर साई कृपा हॉटेलला. इथं सर्वांचा एक असा ग्रुप बनवलाय. माहोल केले तयार आणि चालू आहे तयारी. दाखवतो तुम्हाला. चला साईडला वेट मला पुढे का थोडी गाडी. झेंडा चला साईराम या. जोडा वाका
पालखी आले साईकृपाला आणि सर्वजण बसल्यात बघू शकता भजी आणि नाश्ता करायला. तर आपण पण एक घेऊ भजी संजूच्या इथून. मस्त गरम गरम भजी आलेत. कसं लागतं भजी सांग? साईराम. आपली सर्व मंडळी आले मस्तपैकी इकडे नाश्ता करायला बघू शकता. मगाशी पूर्ण हॉटेल खाली होता, आता भरला. काय मिक्स ब्रँड मिक्स एवढा थंडा नाही जमणार, दात बाहेर येतील डायरेक्ट. बघू शकता. दमला करा थोडं समजून जा काय समजून जा. फायनली आता आरती वगैरे झाली मस्तपैकी. आता पालखी निघालं थोड्या वेळात. तोपर्यंत आम्ही त्यांचाच दुसरा हॉटेल आहे साईकृपा, तिथं आलं आहे. तिकडे गर्दी आहे खूप आणि इथं आलं आहे. हो आता इथं काहीतरी खाऊ आपण, थोडासा नाही निघूया कारण इथं केला थोडासा. नाना घे तुला जराशी आहे टी व्ही. चला आता तुम्हाला दाखवत आहे. ही ताई आले बघा, ही ताई आले आपल्या इकडून आगासून गावातून. ती चालले आत्ता घरी, शिर्डीला गेलेली. हाय व्यवस्थित जा घरी. पालखी निघाली आणि पुढं आलं. आता मस्त असा गारवा सुटलाय बघू शकतो. एकदम थंड थंड. कारण तुम्हाला काय थंड समजणार ते ब्लॉगमध्ये. आपण बघा मस्त सुटले अशी. आता बघा आपण रिक्षा लावले. पालखीला तिकडून एक थोड्याच वेळात म्हणजे आता आरती करून निघाले आणि नाश्ता वगैरे झाला सगळं. आता पालखीचा जो आपण जो मुक्काम असणार आहे ना आपला कसारा घाटाच्या खालीच आहे, म्हणजे 1 किलोमीटर आधी. आणि उद्या सकाळी आपण कसारा घाट चढणार आहोत. तुम्हाला दाखवतो. आत्ता जाता जाता जी मजा आहे ना ती एकदम अप्रतिम असते. गाणी बोलतात, खूप काही गोष्टी होतात, पण आज काय करतील सांगू शकत नाही कारण वातावरण जरा थंड आहे. नाशिकला पाणी वगैरे पडले म्हणून. घाटाच्या वरती चढणार आहे. ए काय घाट चढणार आहे का तू? मग गाणं तेच मला घाटाच्या वरती चढणार तो. हा मग गोटी चढेल ना बाबा. काहीच फायनली पोहोचलो आपण घाटला कसाऱ्याच्या खाली. 1 ते 1.5 किलोमीटर आहे कसारा. आणि मस्त इथं बघू शकता. म्हणजे आम्ही थोडं जे पदयात्री आहेत ना मागे त्यांच्यासाठी थांबलेलो. इकडं घेतलं जातं जे आपले पदयात्री आहेत सेवेकरी जे कोण आहेत त्यांनी सर्वांनी जेवण करायला घेतलंय. बघू शकता. साईराम. तर काहीच तुम्हाला दाखवतो आज जेवणासाठी मेनू काय मस्त वेगळी हे तर बघू शकते. हा अरे तुम्ही लवकर येऊन पण तुम्ही जेवलेच ना तर काय बोलणार आहे. तर चला आपण नानात लवकर पोहोचला. आज नाना देणार आपल्याला मोबाईल ब्लॉग अपलोड करायला. आता नको देऊ, आता एडिट नाही केला मी, एडिट करायचा नंतर दे. अरे पण तू भेटलाच नाही ना तरी हा तू पहिला पळालाच लगे. तर बघू शकता मस्त इकडे जिलेबी आहे, इकडे पापड, इकडे बिड्डा डाळ भात भाकरी पण आहे आपली. बघू शकता सर्व मंडळी आपली जेवायला आलेली आहे. चला चला साईराम चला जेवून घ्या. इकडे आमच्या पालखीचे अध्यक्ष सुद्धा मस्त महाप्रसादाचा आस्वाद घेताना. कसं वाटतं आजचा प्रवास? थोडा मला उशीर झाला बर्थडे बायचा. बर्थडे सेलिब्रेशन झाला. चांगली गोष्ट आहे. एक आनंद मला जवळजवळ 400च्या आसपास पदयात्री म्हणजे वाढदिवसाला सहभागी झाले. 2-3 वर्षापूर्वी आपण पुढे गुरुद्वाराच्या इथे केलेलं. साईंची कृपा 400 माणसांमध्ये आपला बर्थडे सेलिब्रेशन होतोय. आज कसं वाटतं तुम्हाला? आता कंटिन्यू करणार आहेत का जाणार आहेत रिटर्न? म्हणजे लास्टच्या दिवशी येशाल ना? मित्राचा बर्थडे आहे, दोन्ही एकत्र म्हणजे सेलिब्रेशन साठी आले होते तेवढे लांब खास मित्रासाठी. पालखीला त्याचा पण आनंद आहे. त्या स्वर्ग सुखाच्या प्रवासामध्ये
माझा मुलगा आज सहभागी झालेला आहे, त्याचा आनंद झालेला आहे आणि मित्राचा वाढदिवस आनंद द्विगुणित करण्यासाठी ते ठाण्याहून आलेले आहेत. हे घेऊन आले. जेवले का? हा झालं. तेच फायनली आता जेवायला घेतले मस्त पैकी बघू शकता. इकडे दाल भात भाजी बिड्डा पापड आणि जिलेबी घेतलेले मस्त. आणि तिकडे आपल्या साईबाबांचा नामस्मरण चालू आहे आणि पोरं सर्व जेवले. आम्ही 4-5 जण जेवायचं बाकी आहोत आणि सेवेकरी आहेत काही मंडळी म्हणजे माझी सोबतीची ती आता जेवायला घेते. तर आपण जेवण करून घेऊ. तर काहीच तुम्ही पालखीला येतात असं चार्जिंगचा जुगाड असतं सगळा. हे बघा असं लावायचं नाही इथंच बसतं आता सोडून न जायचं. पहिल्या दिवशी तुम्हाला दाखवलं असं ब्लॉगमध्ये बघला 10-15 मोबाईल होते डायरेक्ट चार्जिंगला लावून गेले. मीच काढणार होतो ते मोबाईल. आता जर कोण ठेवून गेला ना सगळं काढून येतं. फायदा होईल माझा प्रॉफिटमध्ये येईल. मी मोबाईल द्यायला पाहिजे त्याने 1000 रुपये द्यायचं. असे 10 मोबाईल ना 10,000 रुपये लगेच तयार होतील. बरोबर ना? 10 काढलं नेलं. चार्जरचं कट चार्जरचे 500 वेगळे 1500 रुपये. हेच फायनली आता बसले मोबाईल चार्जिंगला लावून येतो. थोडा वेळ बसू तर ब्लॉग पण एडिट करायचा आणि सर्व मंडळी झोपलेत माझे दाखवतो तुम्हाला मी. बघा याचा पण ब्लॉग एंड करायचा आहे. ते बघा उद्या सकाळी आपल्याला उद्या लवकर सकाळी उठायचं आहे आणि घाट चढायचा. त्याच्यामुळे सर्वजण झोपलेत. आणि चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.